तुमचं धनवैभव तुमच्या यश आणि अपयश दोघांच्या संतुलनावर उभं असतं. तुमचं ऐश्वर्य तुमच्या यश आणि अपयशांच्या संतुलनावर अवलंबून असतं. मनाचं संतुलन हे यश आणि अपयशाचं संतुलन आहे का हे चेक करायला हवं. यशाची अभिलाषा सगळ्यांना, सगळेच म्हणतात, वाडवडील म्हणतात, ज्येष्ठ म्हणतात, आई वडील म्हणतात, सगळेच आशीर्वाद देतात, यशस्वी भव. पण कोणी म्हणत नाही अपयशी भव. मग अपयश एवढं अभद्र आहे का? अपयश एवढं खराब आहे का? एवढं कुचकामी आणि बिनाकामाचं आहे का? नाही. आपला गैरसमज होतोय. आपण अपयशाला घाबरतोय म्हणून अपयशाला डावलण्याचा प्रयत्न करतोय. थोडं नीट लक्षात घ्या. जेवढं महत्त्वाचं यश तेवढंच महत्त्वाचं अपयश. आणि ज्याला हे पक्कं कळलं आणि जो यश आणि अपयश या दोनही मार्गावरून चालायला तयार झाला, तो व्यक्ती संतुलित मनाचा व्यक्ती. तो व्यक्ती इतरांबरोबर युनियन साधू शकतो, इतरांबरोबर फ्युजन साधू शकतो, एकत्रीकरण करू शकतो, मास्टर माइंड क्रिएट करू शकतो. तो व्यक्ती त्याच्या जीवनाला परम कल्याणकारी मार्गावर घेऊन जाऊ शकतो. यश जर उजवा हात असेल तर अपयश जीवनाचा डावा हात आहे. हेच तर विशेष आहे. जेवढा महत्त्वाचा उन्हाळा तेवढाच हिवाळा अगदी तसंच आहे. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे, यश आणि अपयश. यश जे तुम्हाला शुभ संकेत देत असतं आणि अपयश जे तुम्हाला लाभदायी सिद्ध होत असतं. ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे मित्रांनो. जेवढ्या लोकांना धनवैभव प्राप्त झालेला आहे, जेवढ्या लोकांजवळ धनसंचय आहे, जेवढी लोक धनिक आहेत, जेवढी लोक या पृथ्वीतलावर ऐश्वर्यवान दिसत आहेत, संपन्न दिसत आहेत, जेवढी लोक आपल्याला प्रगत दिसत आहेत, विकसित दिसत आहेत, त्या सगळ्या लोकांना यश आणि अपयश आळीपाळीने चाखण्याची सवय आहे. पुन्हा ऐका, या विश्वातील सगळ्या प्रगत आणि विकसित लोकांना यश आणि अपयश चाखण्याची सवय आहे. जेवढ्या प्रेमाने यश चाखता तेवढ्याच प्रेमाने अपयश चाखण्याची तयारी ठेवा. आमचं होतं काय आहे? आम्ही यशासाठी अभिलाषी आहोत, उत्सुक आहोत, पण अपयशाला पार घाबरतोय. नको बाबा, अपयश येईल. आणि जिथे अपयश येईल तिथे आपण हात टेकतो. अपयश येईल त्याच्यापासून 4 हात दूर राहतो. अपयशाच्या भीतीपोटी आपण मी करू शकत नाही हे लेबल लावून आपला आत्मविश्वास कमी करत राहतो. अपयश, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की अपयश आल्यानंतर आपण गांगरून जातो. अपयश आल्यानंतर आपण गांगरून जातो, पॅनिक होऊन जातो, घाबरून जातो, काय करावं सुचत नाही. आणि बऱ्याच गोष्टी तर अपयश येईल या भीतीपोटी करायला पण उभं राहत नाही. एवढंच जर आपण अपयशाला घाबरत असू तर धनत्रयोदशीचा आपल्याला मुळीच लाभ होणार नाही. थोडं पक्क लक्षात घ्या. धन त्याच्याकडे येईल
जो अपयशाला घाबरत नाही. धन त्याच्याकडे टिकून राहील जो अपयशाला गांगरून जात नाही. यश आणि अपयश दोघांचं संतुलन टिकवण्यासाठी ही धनत्रयोदशी आहे. शुभ आणि लाभ, जे तुम्ही तुमच्या देवघरात डाव्या बाजूला उजव्या बाजूला शुभ आणि लाभचे स्टिकर लावतायत ना, तिथे यश आणि अपयश दोन्ही स्टिकर लावले तरी चालेल. सूक्ष्म आहे म्हणून सांगतो. तुमच्या दारावर शुभ आणि लाभ हे स्टिकर लावताय ना, तर मग यश आणि अपयश दोन्ही स्टिकर लावले तरी चालतील. कारण जेवढं यश महत्त्वाचं तेवढंच 1% कमी नाही अपयश महत्त्वाचं आहे. उलट छोटंसं यश धोकेदायक होऊ शकतं. कारण यश आलं म्हणजे आपण गाफील व्हायला लागतो. यश आलं म्हणजे आपण अहंकाराने किंवा मदाने भरायला लागतो. यश आलं म्हणजे आपण हवेत उडायला लागतो. पण अपयश आलं म्हणजे पहिल्या वेळी आपण जागरूक राहायला लागतो. ॲग्रीड ऑर नॉट? अपयश आलं म्हणजे पहिल्या वेळी आपले हवेत उडणारे पाय जमिनीवर येतात आणि आपला पाया पक्का व्हायला लागतो, भक्कम व्हायला लागतो. आपण उगाच उडत बसत नाही. आपला अहंकार चांगल्यापैकी थंड होतो आणि आपण विनम्र व्हायला लागतो. ॲग्रीड ऑर नॉट? सांगा, लाभ कशापासून आहे? यशापासून लाभ कोणता आहे? आकाशात उडण्याचा? अहंकार वाढण्याचा? गाफील राहण्याचा? कशाचा लाभ आहे सांगा? लाभ देणारं अपयश आहे आणि शुभ करणारं यश आहे. दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. श्वास प्रश्वासासारख्या. श्वास जो आतमध्ये येईल तोही महत्त्वाचा आणि प्रश्वास उच्छ्वास जो बाहेर जाईल तोही महत्त्वाचा. दोघांच्या संतुलनानेच आपण जिवंत आहोत. हेच तर धनलक्ष्मीचं वैभव आहे आणि हे आपल्याला नीट समजून घ्यायला हवं. मित्रांनो, छोटंसं यश धोकेदायक ठरतं. कारण यशामध्ये फार गाफील आपण राहतो की आपल्याला अपयश येऊ शकतं याची कल्पनासुद्धा त्या यशाच्या वेळी शिवत नाही. सगळं काही आलबेल आहे, छान आहे, मस्त चालू आहे, कसं आहे, एकदम बढिया, आणि अचानक झटका आला तर हो 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 हो, आता कसं, आता काय, आता कसं, आता काय? का? कारण तुम्ही गाफील होतात. पण एक अपयश जस्ट येऊन गेलेलं आहे आणि दुसऱ्या अपयशाच्या मार्गावरून चालत आहात. आता तिसरं अपयश येऊ द्या. तुम्ही म्हणता मी तयार आहे ना, 2 तर तसेच पचवलेत, येऊ दे, बघू दे काय ते. एवढा आत्मविश्वास कुठून आला हो? एवढी ताकद कुठून आली? एवढं सामर्थ्य कुठून आलं? ते यशाने दिलं नाही, ते अपयशाने दिलं आहे. बघा, मान्य असेल तर. म्हणजे तुम्हाला सामर्थ्यवान बनवणारं, तुमचं बाहुबल वाढवणारं, तुमच्या मनगटात बळकटी आणणारं, तुम्हाला हँडसम म्हणजे हातात काहीतरी ताकद आहे असं बनवणारं अपयश असतं. लाभदायी अपयश, शुभ शुभ यश. बघा, मान्य असेल तर बघा. जीवनात डोकावून बघा, कोणतं यश तुम्हाला आजपर्यंत घाबरवण्यासाठी आलं होतं? कोणतं अपयश तुम्हाला त्रास द्यावा म्हणून आलं होतं? नाही, ते अपयश तुम्हाला जे आहात त्याच्यापेक्षा जास्त जागरूक राहा, जे आहात त्याच्यापेक्षा जास्त बळकट व्हा, जे आहात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करा, कल्पना शक्कल लढवा, हे शिकवण्यासाठी आलं होतं. तुमचा खरा शिक्षक तर तुमचं अपयशच होतं. लाभ कशाचा? शिक्षणाचा. आणि शिक्षण कोण देत आहे? अपयश देत आहे. यशातून जेवढं शिकलात ना
तेवढं एकांगी शिकलात. यश कसं 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 यश. पण अपयशाने तुम्हाला दोन्ही बाजू शिकवल्या. काय करायचं नाही ते पण शिकवलं. ॲग्रीड ऑर नॉट? यशाने काय करावं हे शिकवलं, पण अपयशाने काय करू नये ते शिकवलं. म्हणून लाभदायी. असंही आहे का? होय, तसंच आहे. मग आजपासून अपयशाशी पण आपल्याला मैत्री करायची. यशाशी आणि अपयशाशी दोघांशी मैत्री. अजात शत्रू. कोणाशी शत्रुत्व नाही बाबा आमचं. सबसे दोस्ती. मित्रांनो, विचार करा, ज्यावेळी आपण अचूक विचारसरणीकडे जातो, आपले विचार अचूक असावेत असं आपल्याला प्रकर्षाने वाटायला लागतं की कुठेतरी विचार चुकतायत, अचूक विचारसरणी असली पाहिजे. ते केव्हा? अपयशाची चाहूल लागते तेव्हा. नाहीतर विचारांना भरकटायला काय लागतं? असंबद्ध विचार केव्हा? अपयशात. नाही. अपयशी झाल्यावर तुम्ही घाबरून जर पळत सुटत असाल, पॅनिक झालेले असाल, तर मग तुम्हाला विचारच येत नाहीत. ते सुन्न करून टाकणारे असतात, मती गुंग करून टाकणारे असतात. पण अपयशाला जेव्हा तुम्ही सामोरं जात असतात तेव्हा अचूक काय राहील, योग्य काय राहील, त्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही करता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जेव्हा तुम्ही अपयशाचा सामना करत असता तेव्हा तुम्ही अपयशाला नव्हे तर स्वतःला नियंत्रित करत असता. मी तरी माझ्या आयुष्यात एवढं शिकलो की माझं 100% नियंत्रण तेव्हा माझ्यावर होतं जेव्हा मी अपयशाच्या मार्गावरून चालत होतो. कधीही पडू शकतो, कधीही कोलमडू शकतो असं आपल्याला केव्हा वाटतं? जेव्हा अपयशाच्या मार्गावर उभं असतो तेव्हा. आणि तेव्हाच आपण स्वनियंत्रित असतो, पूर्ण नियंत्रणाने चालत असतो, लक्ष ठेवून, भान ठेवून. पण यश थोडंसं काय मिळालं आणि हुरळून काय गेलो आणि कधी तोल जातो कळत पण नाही. कारण आपण बेताल झालेलो असतो, अनियंत्रित झालेलो असतो. त्या यशामध्ये आपली मती कुठे गुंग झालेली असते कळत पण नाही. देखावाच देखावा असतो. यश मिळालं हे दाखवण्यासाठी याला शोध, त्याला शोध, त्याला पकड, याला पकड. आणि तेच करता करता कधी आपण त्या हरभऱ्याच्या झाडावर चढतो, कधी पडतो, काही कळत पण नाही. ॲग्रीड ऑर नॉट? सावधान. मग आज जर धनत्रयोदशी असेल तर आज आपल्याला हा पाठ शिकायला हवा की आम्हाला शुभ आणि लाभ दोन्ही गोष्टींची गरज आहे. आणि शुभ करणारं आमच्या जीवनात यश आहे, पण लाभदायी सिद्ध होणारं आमच्या जीवनात अपयश आहे. म्हणून आम्हाला यश आणि अपयश दोघांनाही हातात हात घेऊन चालावं लागेल. यश आणि अपयश दोघांची मजा चाखावी लागेल, दोघांना प्रॉपरली सामोरं जावं लागेल. तेव्हा कुठे आमची दिवाळी साजरी होईल. ही तुमची सुरुवात. स्टार्ट. वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगली सुरुवात करा. यश अपयशाला सारखं महत्त्व देण्याची. एक वाक्य माझ्या वाचण्यात आलं होतं, फार सुंदर वाक्य होतं. मृत्यू येण्यापूर्वी जीवनात आलेली सगळी अपयश आपल्यासाठी लाभदायी सिद्ध होत असतात. मृत्यू येण्यापूर्वी जीवनात आलेली सगळी अपयश आपल्यासाठी लाभदायी सिद्ध होत असतात. कारण ती सगळी अपयश आपल्याला स्ट्रेंथन्ड बनवत असतात, अधिक ताकदवार बनवत असतात. आणि असं कोण आहे ज्याच्या जीवनात तुम्हाला अपयश दिसत नाही आहे? एक व्यक्ती दाखवा. यशाबरोबर अपयशाला चाखणारा राम
यशाबरोबर अपयशाला चाखणारा कृष्ण, बुद्ध, महावीर, येसू, पैगंबर या कोणत्याही संताला घ्या आणि कोणत्याही उद्योगपतीला घ्या आणि कोणत्याही राजकारण्याला घ्या आणि कोणत्याही खेळाडूला घ्या, यशाबरोबर अपयश चाखण्याची त्यांच्याजवळ ताकद असते, त्यांच्याजवळ तयारी असते, म्हणून ते नेहमीसाठी प्रगत असतात. तुम्ही दाखवून द्या की कृष्णाच्या जीवनात फक्त यशच होतं, अपयश नव्हतं. अपयश नसतं तर रणछोडदास झाला कशाला असता. रण सोडून पळाला कशाला असता. रामाच्या जीवनात यशच यश असतं तर 14 वर्ष वनवासात का राहिला असता. येसूच्या जीवनात यशच यश असतं तर क्रूसवर का चढवला गेला असता. महावीराच्या जीवनात यशच यश असतं तर काही विरोधकांनी, समाजकंटकांनी त्यांचे कान कापून का टाकले असते. बुद्धाच्या जीवनात यशच यश असतं तर त्यांचे 10,000 भिक्खू त्यांच्यासोबत जे जीवाभावाचे होते ते सगळेच्या सगळे सोडून त्यांना एकट्यात टाकून का चालले गेले असते. तुम्ही असं कसं म्हणू शकता की अपयश हे फक्त त्याच लोकांच्या जीवनात आहेत जी लोक लायक नाहीत, नालायक आहेत. नाही, जी लोक लायक नाहीत त्यांच्याच जीवनात अपयश यायचं नाही. जी लोक शुभ आणि लाभ दोघांना संतुलित समजतात आणि आपल्या प्रगतीसाठी, विकासासाठी मार्ग चालत असतात, त्या लोकांच्या जीवनात यश आणि अपयश येत असतं. ह्या दोन्ही पायघड्या आहेत. हे मिळणार, हे स्टेशन्स आहेत. त्यामुळे तेवढ्याच प्रेमाने अपयशाला स्वीकार करा, हसऱ्या चेहऱ्याने. हसऱ्या चेहऱ्याने. तुमची फेस व्हॅल्यू काय, तुमचा पर्सोना काय. तुम्ही अपयशाला हसऱ्या चेहऱ्याने समोर जाऊ शकता का. ज्याप्रमाणे यशाला सामोरं जायला तयार आहात तेवढंच तुम्ही अपयशाला आनंदाने कवटाळायला तयार आहात का. कारण अपयशाला जर घाबरलात तर दुःखी होता, रडता, आक्रोश करता, परेशान राहता, डिप्रेस्ड होऊन जाता. आणि अपयशाला जर हसऱ्या चेहऱ्याने स्वीकारलं तर अपयश का आलं आणि त्यातून चुकांमधून मला काय शिकता येईल ते शिकण्यासाठी सज्ज होता. तुमचं अपयश तुमच्या चुकांचं प्रतीक आहे आणि तुमचं यश तुमच्या अचूकतेचं प्रतीक आहे. मान्य आहे का बघा. तुमच्या चुकांचं प्रतीक अपयश आहे आणि अचूकतेचं प्रतीक यश आहे. आणि अचूकतेच्या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी 4 चुका केल्याशिवाय पर्याय कुठे आहे. पर्याय कुठे सांगा तर. हातात पेन्सिल घेतली आणि अ गिरवलं, ब गिरवलं, क गिरवलं, असं झालंय का कधी कोणाचं. 4 चुका झाल्याशिवाय कोणाला अ काढता आलाय का, क काढता आलाय का. एवढं स्पष्ट आहे ना. मग या आपण रामकृष्णापेक्षा जास्त वरचढ जर नसू, येसू पैगंबरापेक्षा जास्त वरचढ जर नसू, किंवा कोणत्याही महान उद्योजकापेक्षा, मग तो सर हेनरी फोर्ड असो किंवा मग बिल गेट्स असो किंवा रतन टाटा असोत, त्यांच्यापेक्षा वरचढ जर नसू तर आपण स्वीकार करायला तयार होऊया की होय बाबा, यश आणि अपयश दोन्ही माझ्यासाठी. हातात हात घेऊन वी आर रेडी. चला, तयार आहोत आम्ही. रतन टाटांना पण अपयश होतं ना, तुमच्या समोरच होतं. नॅनोचा प्रोजेक्ट होता आणि तो प्रोजेक्ट पश्चिम बंगालमध्ये होता
अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट तिथून हलवावा लागला होता गुजरातला, आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा खर्च झाला, जी प्रोजेक्टची कॉस्ट होती तेवढीच. एवढंच काय, सायरस मिस्त्रीला त्यांनी त्यांच्या चेअरमनपदी काय ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याला बाजूला करावं लागलं. त्यांनी तर रडायला पाहिजे होतं की माझ्या जीवनात एवढं सगळं कमावलं आणि एवढ्या सगळ्यामुळे सगळं पाणी फेरलं गेलं. नाही, थांब रे बाबा, घाबरू नकोस, याची पण चव चाखून घे. आपण योग्य काय केलं नाही, चुकलो काय, हे धडा शिकवण्यासाठी आपल्याला मिळालेलं हे अपयश आहे. हा लाभदायी आहे, बरं, खूप लाभदायी आहे. आणि रतन टाटा त्यातून बाहेर पडले आणि आज टाटांशिवाय भारत नाही असं जाणवायला लागलं, म्हणून एअर इंडिया परत रतन टाटांकडे देऊन टाकली. सो ग्रेट ऑफ यू असं म्हणत लोक सॅल्यूट करतायत त्यांना. काय हे? अपयशातून साकारलेलं यश आहे. किती लोकांना मान्य आहे ते यश आणि अपयश दोघांना दोन्ही हातामध्ये घेऊन सामोरं जायला तयार आहे, त्यांनी हात वर करावा. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. आता तुम्ही कोणत्या क्षेत्रात यशस्वी आहात आणि अपयशी आहात त्याचा काही विचार करू नका. ते कौटुंबिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, ते आर्थिक क्षेत्र आहे, ते शैक्षणिक क्षेत्र आहे, ते आध्यात्मिक क्षेत्र आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. ते कोणतं क्षेत्र आहे, बास, तिथे यश आहे, तिथे अपयश आहे. यश अपयशाची ही शृंखला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. झाले, धनतेरस तुमची. एवढं जर तुम्ही पक्के असाल तर तुमच्याजवळ धन नाही कसं असू शकतं, सिद्ध करून दाखवा. तुमच्याजवळ वैभव नाही, सिद्ध तर करून दाखवा. ज्याच्या अंतरंगात हेच वैभव आहे त्याच्या बाह्य जगात वैभवच वैभव आहे. महान माणसाचं लक्षण कोणतं? ज्याच्या जीवनात शुभ आणि लाभ दोघं आहेत. थोडा विचार करा आणि फक्त एवढं म्हणा, मी शिकेन, चुकांमधून शिकेन. फक्त मनाशी म्हणा, मी शिकेन, चुकांमधून शिकेन. म्हणजे जे योग्य आहे त्यातूनही शिकेन आणि जे अयोग्य आहे त्यातूनही काहीतरी शिकेन. जे बरोबर करतोय त्यातूनही शिकतोय आणि जे चुकतोय त्यातूनही शिकतोय. मी शिकेन, चुकांमधूनही शिकेन. यशस्वी होण्यासाठी मी खंबीर राहून समाधानकारक योजना बनवेन. तुमच्या प्रत्येक चुकेतून, अपयशातून तुम्हाला समाधानकारक योजना बनवण्याची, ज्यातून तुम्हाला आत्मसमाधान मिळतं, त्या समाधानकारक योजना बनवण्याची सगळ्यात मोठी चाहूल मिळते, सगळ्यात मोठी सुरुवात मिळते, सगळ्यात मोठी तुमची त्यासाठीची तयारी मिळते. हेच तर विशेष आहे. अपयशाला काय घाबरायचं, त्यातून तर शिकतोय ना मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की काही लोक परमनंटली त्याला अपयश मानत राहतात आणि काही लोक त्याला तात्पुरती माघार समजतात. मी अपयशी झालोय, माझ्या डोळ्याभोवती काळे वर्तुळ निर्माण झाले आहेत. अपयशी झाल्यामुळे सप्रेस्ड आहे, डिप्रेस्ड आहे, नैराश्याने भरलेलं आहे. अपयशी झाल्यामुळे आता कोपऱ्यात जाऊन बसलेलो आहे, अंधारात वाटचाल करतो आहे. अपयशी झाल्यामुळे आता जीव नकोसा झाला आहे, जीवन नकोसं झालं आहे. अशा म्हणणाऱ्यांची कमी नाही आहे, खूप आहे.
पण काही लोक मात्र अशी आहेत निधड्या छातीची, ते म्हणतात अपयश, हो अपयश थोडीच येते, ती तात्पुरती माघार आहे, टेम्पररी डिफीट, तात्पुरती माघार. थोड्या दिवसासाठीच आहे, थोड्या काळासाठीच आहे, थोड्या वेळासाठीच आहे. आत्ता आलं आणि आत्ता गेलं, जाणार. कारण मी काय काय चुकलोय हे समजून समाधानकारक योजना पण बनवतोय ना, आणि त्या योजनांच्या माध्यमातून बाहेर निघणार. योजना महर्षी कोण? जो अपयशांवर मात करण्यासाठी तात्पुरती माघार घेऊन तो फ्रंट फूटला पुन्हा आत्मविश्वासाने येतो. एखाद्या बॅट्समनला समोरून आलेला बॉल जर कळला नाही ना, बॉलर कसा बॉल टाकतोय, काय गुगली करतोय, कळलं नाही ना, तर तो बॅट्समन एक पाऊल मागे जातो. तो ज्या क्रीजवर उभा असतो त्याच्या एक पाऊल मागे जातो, बॅकफूटला जातो, आणि बॅकफूटला जाऊन तेवढ्या क्षणात तो त्या बॉल समजून घेतो आणि त्या बॉलला जो टोलवतो तो डायरेक्ट सिक्सर लागतो. तुम्हाला अपयशात रडत बसण्यापेक्षा, जीवनाला एक्झिट करण्यापेक्षा, जीवनाचा अंत करण्याचा विचार करण्यापेक्षा एक पाऊल माघार घेतलेली बरी. एक पाऊल मागे या. बघा, तयार असाल तर. जेव्हा तुमच्या जीवनात अपयश येईल तेव्हा आकांड तांडव करून, रडून, आक्रोश करून, चिंताग्रस्त होऊन, काळजीग्रस्त होऊन, भयग्रस्त होऊन स्वतःला आणि इतरांना परेशान करण्यापेक्षा माघार घ्या, एक पावलाने. त्याला म्हणायचं तात्पुरती माघार. तेवढ्या वेळात समजून घ्या आपल्या चुका काय, इतरांच्या काय, आपल्याला करायचं काय आणि इतरांसाठी योजना बनवायच्या काय, आणि छानपैकी योजना बनवून समोर या. जिंकलात तुम्ही. किती लोकांना मान्य आहे तात्पुरती माघार घ्यायला, बॅकफूटला एक फूट मागे जायला? थँक्यू, थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, यात काळजीचं काम नसतं. कृष्णाने सुद्धा तात्पुरती माघार घेतलीच होती ना, रणछोडदार बनून त्या रणातून पळून गेलाच होता ना, पण नंतर विजय कोणाचा झाला? आणि तेच अपयशी म्हणून अर्जुन स्वतःला रथाच्या मागे घेऊन बसला आणि सोडूनच देतो म्हटला सगळं. कृष्ण म्हटला की तू सोडून देऊ नकोस, तात्पुरती माघार जरूर घे, परंतु तुझंच काय चुकलं हे त्यातून शिकून उभा राहा, आणि उभा राहून पुन्हा समोर ये, आत्मविश्वासाने युद्ध कर, तुझं कर्तव्य कर, तुझं कर्म कर. त्यासाठीच तुझा जन्म झाला आहे. मुलं ऐकत नाहीत म्हणून आईवडिलांनी पॅरेंटिंग सोडून द्यायचं का? नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही म्हणून नोकरी सोडून द्यायची का? बिझनेसमध्ये कुठल्या गोष्टीचं घातपात झाला, कोणी दगाफटका दिला, कोणी किंवा मग काही लॉस झाला म्हणून बिझनेस सोडून द्यायचा का? काय काय सोडाल सांगा तर खरं, लिस्ट मोठी आहे. काय काय सोडाल? काही लोक म्हणतात जीवनच सोडून देतो. तुम्हाला काहीच सोडता येणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने यावं लागेल आणि पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या त्याच गोष्टी घेऊन जन्माला यावं लागेल. खाण तशी माती, तुम्ही पुन्हा तेच घेऊन जन्माला याल. त्यापेक्षा सगळ्यात मोठं तुमचा अपयश म्हणजे तुमचा तो फक्त छोटासा पराभव आहे, थोड्या काळचा पराभव आहे, आणि तो पराभव नवनिर्मितीसाठी तुम्हाला उद्युक्त करतोय, लक्षात घ्या. आजपर्यंत जेवढ्या लोकांनी करून दाखवलंय ना, तेवढ्या लोकांनी पराभवातून नवनिर्मिती करून दाखवलेली आहे. खेळाडूला जोपर्यंत पराभवाचा
सामना करावा लागला नाही तोपर्यंत त्याला नवनिर्मिती कशी करता आली? हेच आश्चर्य आहे मित्रांनो. तुम्हाला तुमच्या पराभवाचा सामना करता येतो जर तुमच्या मनात नवनिर्मितीची चेतना जागी असेल तर. आणि नवनिर्मितीसाठी वय मॅटर करत नाही. तुम्ही कोणत्या वयाचे आहेत, मी कोणत्या वयाचा आहे, आपण 50चे आहोत का, 60चे आहोत का, 70चे आहोत का, 100चे आहोत का, काही महत्त्व नाही. नवनिर्मिती 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 हा ज्यावेळेस तुमचा धावा होतो, अखंड जप करायला लागता नवनिर्मिती, तेव्हा तुम्ही पराभवाला मोजत नाही, तेव्हा अपयशाला मोजत नाही, तेव्हा तुम्ही उभे राहता नवनिर्मिती करण्यासाठी. आणि नवनिर्मितीसाठी तुमच्याजवळ असतं नवचैतन्य. तिथे असते धनलक्ष्मी. वैभव कुठे? जिथे नवनिर्मितीची इच्छा, आस्था. पराभव झालाय, पुन्हा उभं राहीन नवीन निर्मितीसह. जखमी झालोय, पुन्हा उभा राहीन नवनिर्मितीसह. अपंग झालोय, पुन्हा उभं राहीन. लाकडाचा पाय लावून उभं राहीन, पण उभा राहीन. नवनिर्मिती. कॅन्सर झाला म्हणून काय? शरद पवारांची नवनिर्मिती. थोडा विचार तर करा. तुम्हाला ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे नवनिर्मितीची. मी नवनिर्मिती करणार. माझं लक्षच तिकडे आहे. मी नवीन काय निर्माण करू शकतो? तयार आहात का? खंबीर व्हायला तयार आहात? समाधानकारक योजना बनवायला तयार आहात? आपल्या अपयशाला तात्पुरती माघार घ्यायला तयार आहात? पराभवातून नवनिर्मिती करायला तयार आहात? तयार असाल तर एकदा संमती द्या, आपण पुढे जाऊया. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. नवनिर्मिती करण्यासाठी, नवचैतन्याने भरण्यासाठी जी लोक उभी आहेत त्यांच्यासाठी एक 2-3 नियम कोणते? नियम नंबर 1. पहिला नियम कोणता? मी त्याग करतोय ही भावना मनातून काढून टाका. ज्यावेळी अपयश येतं तेव्हा काही ना काही त्याग करावा लागत असतो, लक्षात घ्या. अपयशाच्या वेळेसच त्याग. यशस्वी असताना कोणी काय त्याग केला आहे सांगा तर खरं. हां, तुम्ही यशस्वी आहात, तुम्हाला यश मिळालेलं आहे आणि तुम्ही म्हणतात नाही त्याग केला, जाऊ दे तिकडे, सोडून दिलं तर. अरे यश आहे बाबा, तुझं यश आहे, तुला घ्यावंच लागेल रे बाबा. पण अपयशाच्या वेळेस काहीतरी सुटत असतं हातून. त्यावेळी सगळ्यात मोठी प्रॉब्लेम कुठे येतात? मला त्याग करावा लागतोय किंवा मी त्याग करतोय ही भावना, दुष्ट भावना असते त्यावेळेस. तुमच्याजवळ 10 रुपये आहेत, पैकी 1 रुपया तुम्ही प्रेमाने कोणाला वाटताय, 5 रुपये वाटताय, तरी पण तुम्हाला तो त्याग वाटत नाही, तुम्हाला ते दान वाटतं. पण तुमच्याजवळ 1च रुपया आहे आणि तो पूर्णच्या पूर्ण आता काही खायला नाही आहे, अपयशी झालेले आहात असं वाटतंय आणि तो कोणाला तरी देऊन टाकावा लागतोय. तुम्ही त्याला दान म्हणणार नाही, त्याला त्याग म्हणाल. त्याच गोष्टीला तुम्ही दान म्हणत होते, त्याच गोष्टीला त्याग म्हणताय, कारण तुमच्या अंतरंगात आता अपयशाची भावना रुजली आहे. ॲग्रीड ऑर नॉट? हेच तर आश्चर्य आहे. जीवनात घटना त्याच घडत असतात, गोष्टी त्याच घडत असतात, पण माणूस बदलत जातो ना, कारण अंतरंग बदलतं ना. तर ही त्यागाची भावना पहिले काढून टाका. तुम्ही ज्यावेळी अपयशाच्या दालनात उभे आहात त्यावेळी त्यागाची भावना येता कामा नये, कारण ती तुमच्यासाठी हार्मफुल असते. मी त्याग करतोय, नाही, तू अपयशाच्या फेजमध्ये आहे, तिथे त्यागाच्या गोष्टी बोलू नकोस आता. मग कोणत्या आहे? मी पर्याय निवडतोय असं बोल. मी त्याग करत नाही आहे, तो पर्याय टाकून देतोय, दुसरा पर्याय घेतोय हातात, ऑप्शन घेतोय दुसरं. बघा, मान्य असेल तर थोडी बुद्धिमत्ता आहे बरं याच्यात, थोडी हुशारी आहे.
त्या 3 इडियट्समध्ये कसं तो रॅन्चो म्हणतो, ये दिल को उल्लू बना, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऐसा बोलते रहे, ऑल इज वेल. कशासाठी? अपयशाच्या वेळी मला त्याग करावा लागतोय असं म्हटलं की तुम्ही दुःखी होणार. पण त्याग थोडीच करतोय मी, ऑप्शन चेंज करतोय. हेही पर्याय होता, त्याच्याऐवजी आता दुसरा पर्याय निवडतोय आणि पर्याय माझ्याजवळ आहेत. नवीन पर्याय, नवनिर्मिती. बघा, नवनिर्मिती काय असते? तुम्ही एक ऑप्शन सोडून जेव्हा दुसऱ्या ऑप्शनवर बोट ठेवता तेव्हा ती नवनिर्मिती ठरत असते. नवनिर्मिती काय असं जाऊन काही फार मोठं तुम्हाला बंगला बांधायचा निर्माण करायचा असं नसतं बरं. नवनिर्मिती म्हणजे ऑप्शन चेंज करणं. आणि तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत ना. अपयश काय येत असतं माहिती आहे? चुकीच्या मार्गाला धरलेलं असतं. चुकीच्या गोष्टी आपण वाटून घेतलेल्या असतात, ॲझ्युम केलेल्या असतात, मानून घेतलेल्या असतात आणि त्या चुकीच्या गोष्टींवरच अडून असतो. तोच पर्याय दिसत असतो, तोच पर्याय दिसत असतो. काही नाही बाबा, पर्याय बदलून टाक. चूक लक्षात आली की हा पर्याय माझ्यासाठी नव्हता, हा ह्या लोकांसोबत नव्हता, ते दुसऱ्या लोकांसोबत लागू राहिला असता, ही लोकं तशी नाही आहेत, हा इथे पर्याय बदलून टाक. कशाचा त्याग करतोय? पर्याय बदलला, नवनिर्मिती झाली. ओके, ॲग्रीड? आहे ना आश्चर्य? मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही तुमच्या अंतरंगाला एवढं समजावून सांगताय की अपयश आहे ना, त्याग नाही रे बाबा, ऑप्शन बदलतोय, तुम्ही खुश होऊन जाता, चैतन्याने भरता, त्या ऑप्शनवर फुल फोकस करता आणि पहिलं काही त्यागावं लागलं याची भीती पण ठेवत नाही, याची तमा पण ठेवत नाही. जाऊ दे तिकडे, नवीन घेतला आता. ॲग्रीड? किती लोकांना मान्य आहे? त्यांनी हात वर करा. थँक्यू. आम्ही आजपासून त्याग करतोय हे मनात ठसवण्याऐवजी आम्ही ऑप्शन चेंज करतोय, आम्ही पर्याय बदलतोय, हे मनावर ठसवत जाऊ. नंबर 1. नंबर 2, दुसरी गोष्ट, मी करू शकतो यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही नवीन ऑप्शन हातात घेता तेव्हा सगळ्यात पहिले स्वतःला समजावून सांगा की ऑप्शन नवीन आहे आणि मी हे करू शकतो. कारण जोपर्यंत तुमच्यासोबत त्या नव्या ऑप्शनसाठी मी करू शकतो ह्या वाक्याचा आधार नसतो, तोपर्यंत ते ऑप्शन तुमच्यासाठी काळजीचं, चिंतेचं किंवा अनिश्चिततेचं सगळ्यात मोठं कारण असतं. की बाबा ऑप्शन तर चेंज करतोय, पण मी करू शकेल का? होय, मी करू शकेल. का करू शकशील? कारण कोणताही त्रास असो किंवा कोणतंही दुखणं असो ते तात्पुरतं असतं. आपली पाठदुखी होती, चालली गेली. कंबरदुखी होती, चालली गेली. कधी आपल्याला ताप आला होता, तो पण चालला गेला. हे होतंच आहे ना, हे सगळं तात्पुरतं असतं. तशाच प्रकारे ज्या काही फेजमध्ये आज मी आहे हे सगळं तात्पुरतं आहे, पण मी करू शकतो, नवीन ऑप्शनसह मी करू शकतो असं म्हटल्याबरोबर हा ताप, संताप निघून जातो. तेच तर विशेष आहे. बघा, तुमच्या मुलांना तुम्हाला जर जाणवलं की मुलगा काळजीत आहे, चिंतेत आहे, तुम्ही म्हणता काय झालं? तो म्हणतो अपयशी झालो मी. अरे मग ठीक आहे ना, तू ऑप्शन चेंज कर ना, आता दुसरा ऑप्शन घे, त्याच्यात करशील तू. नाही आई, मग हे तर करू शकलो नाही, ते कसं करेल? अरे तू करू शकतोस, खरंच करू शकतो. येस, तुझ्यात ते हुनर आहे, तुझ्यात ती पोटेन्शियल आहे, तुझ्यात ती ताकद आहे, बघ तुझी कुवत आहे, ती तुझी क्षमता आहे ती बघ. 1 2 3 4 बघ, आठव, तू हे केलं होतं, ते केलं होतं, ते केलं होतं. अरे हो केलं होतं,
मग तो मित्रांना विचारतो, "करे करू शकतो का? तुला काय वाटतं?" तो पण म्हणतो तो करू शकतो. त्याला वाटायला लागतं मी करू शकतो. तो करू शकतो मध्ये नवीन ट्रॅकवर अशी गाडी घेऊन येतो, जुना ट्रॅक पार विसरून पण जातो. कशाचं अपयश राहिलं? ट्रॅक चेंज झाला. हेच तर आश्चर्य आहे मित्रांनो. तुमचं लक्ष उद्दिष्टांवर ठेवा. मार्ग तुम्हाला वेगवेगळे सापडतात. उद्दिष्टांवर लक्ष ठेवा. बरोबर मी या मार्गाने करू शकतो, मग त्या मार्गाने करू शकतो, नाही त्या मार्गाने करू शकतो. तुम्हाला बरोबर सापडत जातात. काळजी करू नका. मी करू शकतो हा मंत्र सोबत ठेवायचाच. नवनिर्मितीसोबत मी करू शकतो. तिसरा नियम, मी बळी पडतोय. अपयश आलंय आणि माझा बळी गेलाय, मला बळीचा बकरा बनवण्यात आलं, या मनोवृत्तीतून बाहेर या. माझा बळी जातोय, या मनोवृत्तीतून बाहेर या. होतं असं कधी कधी, अपेक्षाभंग होतात. ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. अपयशी झाले आहात, मी बळी जातोय, माझा बळी जातोय, मी बळी पडलोय किंवा माझा बळी घेतला गेलाय, ह्या मनोवृत्तीत जाऊ नका. ते डोक्याला सांगू नका. तुमच्या अपेक्षाभंगावर वाईट वाटून घेऊ नका. ही नवनिर्मितीची वेळ आहे, लक्षात घ्या. स्वतःची कीव करण्याची वेळ नाही आहे. पक्क करून टाका. मनाला सांगा ही नवनिर्मितीची वेळ आहे, स्वतःवर कीव करण्याची नाही आहे. तुम्ही जेवढी स्वतःची कीव करत राहाल, मी बिचारा, मी मामूली, मी ऑर्डिनरी, माझा बळी गेला, मी साधासुधा, आपलं काय आहे, लोकांनी तर आपल्याला फसवलं. अरे थांब, एवढी कीव करू नकोस, एवढा बिचारा बनू नकोस. बिचाऱ्यांची किंमत नाही आहे, भिकाऱ्यांची किंमत नाही आहे. बिचारं हरीण खाल्ल्या जातं, बिचारी बकरी कापली जाते, बिचारी कोंबडी कापली जाते. त्या बिचाऱ्यांमध्ये तू का जातोयस? माझा बळी जातोय. कशाचा बळी जातोय? नाही, नवनिर्मितीसाठी उभं राहतोय. सर सलामत तो पगडी 50. मी आहे ना, माझ्यासाठी 100 वाटा खुल्या आहेत. एवढी मोठी पृथ्वी आहे, काहीही करेन, मी करू शकेन ते काहीही करेन. आपल्या कुवतीला सॅल्यूट करा सर. आपण ज्या कुवतीचे आहोत, आपल्या अंतरंगात ज्याची क्षमता आहे ना, त्याची सेवा जोडण्यासाठी तुम्हाला 100 लोक आजही उभे आहेत ती सेवा घेण्यासाठी. आणि तुम्ही चुकीच्या लोकांवर डाव लावताय, पुन्हा पुन्हा तिथेच बोट ठेवताय. तुमच्याशी हातात हात मिळण्यासाठी, तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आसुसलेले अनेक चेहरे आहेत आणि तुम्ही त्याच चेहऱ्या, ओढवलेल्या चेहऱ्यांकडे, तुम्हाला शिव्याशाप देणाऱ्या, तुमच्याशी भांडणाऱ्या त्याच चेहऱ्यांकडे वारंवार बघताय. तुम्ही चुकताय. तुम्ही नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करा. कीव करत बसू नका स्वतःची. स्वतःला बिचारा तर कधीच म्हणू नका. साधासुधा बिचारा वाईट वाटतं. आपली स्वतःची फसवणूक आहे बरं. यातून बाहेर या. काही कीव करायची नाही. उठलो, हळूहळू चालतोय. काय रे, काय झालं पायांना? नाही, पायाला काही झालं नाही आहे, पाय तर जोरातही चालू शकतात. डोक्याला काहीतरी झालं आहे. डोक्याला काय झालं आहे? त्याच्यामध्ये एक गाठ पडली. कोणती गाठ? बिचारा नावाची. जेव्हा मी, तुम्ही, आपण बिचारे असतो, तेव्हा आपण अगदी मुंगीच्या पावलाने हळूहळू कसं तरी टाकतो. आणि जेव्हा आपण नवनिर्मिती करण्यासाठी धडाडीने उभं राहतो आणि म्हणतो मी करू शकतो, तेव्हा असं वाटतं किती पळावं आणि किती जोरात जावं. लोक म्हणतात अरे धडपडशील रे बाबा, हळू चाल, हळू चाल. नाही नाही, थांब, मला दिसलं आहे, माझं गंतव्य दिसलेलं आहे, उद्दिष्ट दिसलेलं आहे, आता मी थांबवू शकत नाही. आय ॲम अनस्टॉपेबल.
सांगा, अपयश लाभदायी आहे की नाही? आहे. फक्त त्या पद्धतीने जावं लागतं. बस. तुमची धनत्रयोदशी तुमची, तुमचं धन तुमचं, तुमचं वैभव तुमचं, आंतरबाह्य तुमचं. धन नुसताच पैसा नव्हे, तुमचे नातेसंबंधसुद्धा तुमचे सुरक्षित, तुमची मुलं बाळं सुरक्षित, तुमचं कुटुंब सुरक्षित, तुमचं वैभव सुरक्षित, तुमची बुद्धिमत्ता सुरक्षित, तुमची विचारसरणी सुरक्षित, सगळं काही सुरक्षित. ते वैभव, धनवैभव, हीच धनत्रयोदशी. आपणा सगळ्यांना या धनत्रयोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.